ओके, आपण आपल्या प्रेसेटमध्ये आलं का नाही, आपल्या काय करायचं, प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून इमेज ॲड करायचं आहे. तर आता इमेज ॲड करू आपली जी पिक्सेलची. हा ओके, तर हा बाप्पाचा जो इमेज आहे तर त्याला आपण इथे घेतलेला आहे. फिल कम्पोजिशन एरिया करत आहे आणि याला एकदम शेवटपर्यंत द्यायचं नाही का, शेवटपर्यंत द्यायला फुल स्क्रीन. ओके, आता हेच फोटो धरायचं आणि खाली घ्यायचं आहे. खाली कुठं, खाली पार खाली नाही, गाण्याच्या वरती ठेवायचं फक्त. ओके, म्हणजे हे मधले जी इफेक्ट आहेत ते बाप्पाला लागते, म्हणजे व्हिडिओला लागते. तर आता जी पहिली लेअर येते आपली, तर तिथं हा फोटो जो आहे त्याला मध्ये कट करायचा आहे आणि आता परत हा फोटो वरती जाणार, तर त्याला परत आपल्याला खाली घ्यायचा आहे. तर ओके, गाड्यांचा आवाज येत असेल तर मित्रांनो माफ करा, इग्नोर करा त्या आवाजाला. ओके, आणि इथे एक जे फोटो आहे तर ह्याला इथून एक डिलीट करून टाका. तर ओके, हे झालेलं आहे. या प्रकारे आपलं असं इफेक्ट लागते नाही तर आता. ओके, तर आपल्याला काय करायचं आहे, इथं परत प्लेटच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे आणि मी जे तुम्हाला एक दिली तर ग्रिल दिली ती, तर त्याला इथे ॲड करायची. बरोबर लागून जाईल तुम्हाला, काय ह्याला हलवायची काय नाही. तिला पण शेवटपर्यंत द्यायची. स्टार्टिंगला यायचं आहे, परत प्लेटच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे, ॲड मीडिया यायचे आणि जो बाप्पाच्या हे नाही, जो ब्लॅक शॅडो इफेक्ट दिलेला आहे मी, तर त्याला इथे ॲड करताय. याला पण हलवायचं नाही, ते पण आपोआप लागून जाईल. ओके, तर हे पण झालेलं आहे. आपलं हायस्टच ठेवायचं आहे, मोठं छोटं तुम्ही करू शकता, तसं काय नाही. आणि बाप्पाचं जो PNG नाव आहे मोठं, तर त्याला थोडंसं मोठं करायचं आहे. या प्रकारे असं थोडंसं खाली बसवायचं आहे आपल्याला. ओके, या प्रकारे खाली बसवलं, हलण्याचं इकडं आणि फुल आतपर्यंत वरता आणायचं. ओके, हे झाले आपलं. आता इथलं अख्खं एडिटिंगचं काम आहे जे आपलं ते अख्खं झालं. यायचे आपल्या शेक इफेक्ट प्रीसेटमध्ये थोडासा टाईम घेईन आणि जो पहिला इफेक्ट नाही का त्याला इथून आपण कॉफी करायचं. इथून कॉफी इफेक्ट केल्यावरती यायची आपल्या दुसऱ्या प्रीसेटमध्ये जी आपली चालू प्रीसेट आहे ती, आणि इथून जे पहिल्या गणपती बाप्पाचा फोटो आहे तर त्याला इथे ही प्रीसेट ॲड करायची. ओके, तर बाप्पाला जे ब्लॅक शॅडो इफेक्ट जो आहे तो लागून जाईल. आणि आता याचे परत शेक इफेक्टच्या प्रीसेटमध्ये. ओके, तर आपण इथे येऊया शेक इफेक्टच्या प्रीसेटमध्ये आणि इथे जे दुसरा इफेक्ट जो आहे त्याला इथून कॉपी करायचं आहे. एकच मिनटं, इथून कॉपी केलं आहे आपल्याला याच्या बाप्पाच्या प्रीसेटमध्ये. थोडंसं लोडिंग घ्यायला कमी लागेल ते माफ करा. आणि आता इथे आपल्याला हे जे आपल्या मध्ये जे आपण कट केलं इमेज, तर त्याला इथं हा इफेक्ट आपल्याला पेस्ट करायचं. ओके, हे प्रकारे असं झालेलं आहे. ते फर्स्टमध्ये होईल पण मी स्लो केली. आता काय करायचं, आपल्याला प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे, एक शॅडो घ्यायचा आहे, त्याला फुल कम्पोजिशन एरिया करायचं आहे. इफेक्टमध्ये जायचे, ॲड इफेक्टमध्ये जायचे. ओके, ॲड इफेक्टमध्ये गेलो, इथून ये स्लाईंग ग्लोईंग, त्याला इथून ॲड करायचं आहे. इंग्लिश जास्त वाचता नाही म्हणून मित्रांनो मला हे करा जरा सपोर्ट करीत राहा नाही का. आणि हे जे आहे आपल्याला वायवरती घेऊन यायला जवळ 300 पर्यंत करायचं आहे. हे तुमच्या याच्याने बघा किती करायचं आहे तिथं. आणि ह्याला जरा थोडंसं मोठं करू आपण. ओके, एवढे. हां, आता ह्याला काय करायचं आहे, जिथपर्यंत आपला हा हे फोटो आपला ब्लॅक शॅडोचा फोटो आहे ज्या पहिल्या लेअरपर्यंत, तर तिथपर्यंत आपल्याला हा फोटोला इथपर्यंत आणायचं. ओके, तर आता ह्याला रिमूव्ह कसं करायचं, त्याची जे क्लिक करायचं, प्लस शेक इफेक्टमध्ये जायचं आणि RGB सर्च करायचं. सॉरी, RGB नाही, ॲड इफेक्टमध्ये जायचं आहे आणि इथं जे आपल्याला आहे कॉफी इथं सिलेक्ट करायचं आहे. ओके, ह्या आपल्याला लागून गेलं आहे. तर आता काय पहिली लेअर जी आहे आपल्या तिथपर्यंत हा इफेक्ट आपण गेलेला आहे. तर ह्याला करायचं सिम्पली जो आपला पहिली इफेक्ट आहे फक्त त्याला आपण असं खाली ओढून घ्यायचं. ओके, तर आपल्याला जो आहे तो इफेक्ट लागून जाईल नाही का, लागलेला आहे आपल्याला तो इफेक्ट. परत थोडं चुकलं आहे, तर आता ते इफेक्टमध्ये जायचं, स्टार्टला यायचं, प्लस की द्यायची एक. ओके, एक प्लस की द्यायची, परत लास्टला यायचं आणि एक प्लस की द्यायची. आणि आपल्याला प्लस केलं आपल्या करायचं इथं जवळजवळ ते 300पर्यंत. ओके, 300-500 केलं तरी चालते, काय अडचण नाही, कुठं पाहिजे आपण करू शकतो. म्हणजे आता हे खाली नाही, मग असे ते प्लस की द्यायचं विसरलो होतो. आणि आता जायचं, आपलं सगळं काम झाले आपलं. आता इथं 101% काम झालेलं आहे. आता जी आपण बॉर्डर दिली ती
तर तिला सगळ्यात पहिल्यांदा वरती घ्यायची. ओके, ती वरती घेतल्यावर प्लसच्या आयकॉनवर क्लिक करायचं आणि जे आपला लोगो आहे, आपल्या चॅनलचा जो लोगो आहे, तर त्याला या ठिकाणी असं बारीक करून ॲड करायचं. ओके, या ठिकाणी असं ॲड केलं की काम झालं. त्या शेवट लोगोपर्यंत जायचं आहे. डन. तर चला, या ठिकाणी आपला व्हिडिओ झाला. व्हिडिओ कसा आवडला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि भावांनो, अरे सबस्क्राईब करीत जावा लगा. मी तुमच्यासाठी एवढं मेहनतीने व्हिडिओ आणतोय. सबस्क्राईब करीत जावा, सबस्क्राईब. चला, भेटूया पुढच्या बाप्पाच्या व्हिडिओमध्ये. तर जय हिंद, जय शिवराय, गणपती बाप्पा मोरया.